राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शशिकांत शिंदेजी, हा राडा आष्टामधला आपण बघतोय, नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पक्षाचं? माझ्या कार्यकर्त्यांचा मला निश्चितपणाने अभिमान आहे की लोकशाही टिकवण्यासाठी ते आज जर रस्त्यावर उतरले असतील, न्याय मागण्यासाठी उतरले असतील, मतदान तिथं झाल्यानंतर ज्या मतांमध्ये तफावत असेल तर त्या तफावतीचं निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे। परंतु दुर्दैव एवढं आहे काय की या असल्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासन कुठलंही उत्तर देत नाही, प्रशासन डोळेझाकपणा करते। खरं लगेच त्यांना बोलून त्यांनी क्लेरिफिकेशन केलं तर मी समजू शकलो असतो, पण लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं लोकशाही टिकवण्यासाठी, आणि लोकशाही आई कुठे हो? पण तुम्ही प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे का, तक्रार केली आहे का? प्रशासनाकडे तक्रार केल्याशिवाय लोक रस्त्यावर उतरली का? मग त्यांचं काय म्हणणं आहे, प्रशासनाकडे केली ना, आता प्रशासनाने दखल घेतली? असं आहे, राज्यामध्ये जिथे जिथे निवडणूक नियमाचं अंमलबजावणीकरण कारवाई करायला पाहिजे तिथं होताना दिसत नाही। मनमाने त्याप्रमाणे प्रशासन काम करत आहे। सील करण्याच्या ठिकाणी उमेदवारांची सह्या घेऊन तिथं लाख लावून सील करण्याच्या ऐवजी तशीच सील केली जाते। बऱ्याच शंकाला गोष्टी आहेत। 10 दिवस आता मध्ये गॅप आहे। सामान्य लोक म्हणतात आता मशीनमध्ये गोंधळ होईल, आणि मला वाटतं की ही जर शंका जर या ठिकाणी लोकांमध्ये येत असेल, निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। पण निवडणूक आयोग गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय हे प्रशासनाचा बाहुलं बनलेला आहे, ते उत्तर देत नाही, बोगस नोंदी बोगस मतदानाबद्दल काही बोलत नाही। काल बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या निवडणुका कधी होत नव्हत्या। पैसा, दादागिरी, दडपशाही, दबिंगगिरी, पोलिसांची मदत, अशा प्रकारची निवडणुका बघितल्यानंतर मला वाटतं आता लोकशाही खरेच शशिकांत शिंदे, तुम्ही असेच जोडलेले राहा। पडळकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। पडळकर, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आष्ट्यामध्ये एक प्रकारे मतदारांची संख्या वाढवली गेली असा आरोप केला जातोय। अधिकाऱ्यांशी मी वरिष्ठ बोललो, त्यांच्याकडून माहिती घेतली। कोणीतरी खोडसाळ पद्धतीनं चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली होती। अधिकृतपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली ती माहिती नाही, आणि चुकीच्या माहितीच्या आधारे उद्या होणारा पराभव झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। शशिकांत शिंदे, तुमचं काय उत्तर? सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा प्रवीण माने हा अत्यंत ताकदीनं निवडणूक लढवलाय, आणि त्यातून सर्वे आलेले आहेत की हा पोरगा नगराध्यक्ष होऊ शकतो। माझा खापर कुणावरती फोडायचं, तर चला अशा पद्धतीने एक वातावरण सेट करून ठेवायचं, असा प्रकार हा सुरू आहे। जर तुम्हाला डाऊट आहे तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला ना, स्ट्रॉंग रूमच्या समोर आंदोलन करून काय यातनं आउटपुट होणार आहे? पडळकर, शिंदे आपल्या सोबत आहे, शशिकांत शिंदे ते उत्तर देतील। पडळकर जर तसं म्हणत असेल तर माझं आता सुद्धा पडळकरांना म्हणणं असं आहे की तुमचे अधिकाऱ्यांनी तिथं जायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी ते स्पष्टीकरण करावं। अधिकारी नाहीत ते माझे, तुमचे अधिकारी नाहीत ते प्रशासनाचे, शासनाचे अधिकारी आहेत। पडळकर ऐका तर 2 मिनिटं। मग माझे अधिकारी माझ्या घरी कामाला आहेत काय? अहो, तुमचे अधिकारी नाही, तुम्ही आता म्हणाले अधिकारी आहे, मग जिल्हाधिकारी घ्यायला पाहिजे ना। तुम्ही पण वरिष्ठ आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहे, तुम्ही पण अधिकाऱ्यांशी बोलून घ्या काय प्रकार सुरू आहे, आपण जबाबदार आहोत। आता मी एक उदाहरण सांगतो। जरा ठीक आहे, तुम्ही म्हणताय आता एका ठिकाणी तुम्हीच मला सांगा, स्ट्रॉंग रूमला सील करताना उमेदवारांच्या सह्या करून सील करतो का अशाच सील करतो आपण? मग उमेदवारांनी तिथं थांबलं पाहिजे का नाही? प्रक्रिया आहे, थांबलेल्या असताना जर उमेदवाराच्या सील वगैरे प्रदेश अध्यक्ष साहेब निर्णय केलेला आहे, निकाल पुढे गेलेत कोर्टाच्या आदेशानं, तर आपल्याला सगळ्या लोकांना म्हणले बाबा तुम्ही थांबू शकता तिथं, आपली लोक लावून टाका सगळीकडे, जिथं जिथं निवडणूक आहे तिथं तिथं तुमच्या पार्टीची लावून टाका। थांबण्याबद्दलचा लोक थांबण्याबद्दल बदनाम होत्या ना। तुम्ही पण एका पार्टीचे प्रदेश अध्यक्ष साहेब आहात, सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन टाका, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ड्युट्या लावून टाका, 2-2 पोरं। आम्ही ड्युट्या लावतोच आहे, पण प्रशासनाची काही जबाबदारी आहे का नाही तिथे? प्रशासनाची जबाबदारी आहे, क्लिअरिफिकेशन द्यावं। परंतु अशा पद्धतीनं हे लोकशाहीसाठी चांगलं नाही। अहो, आम्ही लोकशाही टिकवण्यासाठीच लढतोय। मला एक तुम्ही सांगा, तुम्हाला एकच तुम्ही सांगताना त्या प्रशासनाने क्लिअरिफिकेशन करावं, प्रशासनाने तिथे लगेच का नाही क्लिअरिफिकेशन करत? एवढं आंदोलन होतं तर त्यांनी प्रशासनाने क्लिअर करायला पाहिजे। प्रशासनाने क्लिअर करावं, आम्ही बोललोय तसंच, आम्ही काय कुणाची बाजू घेत नाही, परंतु
निवडणुका झाल्याच्या नंतर अशा निवडणुका बदनाम करणं हे आपल्यासाठी चांगलं नाही, लोकशाहीसाठी सुद्धा चांगलं नाही. तुम्ही सुद्धा सूचना देऊ नका तुमच्या लोकांना, तुमचा आदेश मानते ती सगळी लोक. सक्षम करण्याची जबाबदारी आपण घेऊ. काल झालेल्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप, मारामाऱ्या, हे ते कुणाकडे कुठल्या पैसे लोकशाहीत आहेत होतं हो? काय? अहो ते टीव्हीवर दाखवले ना, मी तर बोलत नाही ना, टीव्हीवर दाखवले ना. तुमच्याकडे नसतील, टीव्हीवर दाखवले ना पैसे. या गाड्याचं भाडं द्यायला दारात येऊन बसले सगळ्यांच्या. तुम्हाला माहित आहे की गावाकडची परिस्थिती कशी असते. मग हे पैसे कोण वाटप असू होतात, नका. टीव्हीचं बॉर्ड ऑपरेट केले. तर ठीक आहे. माझं म्हणणं आहे, आमच्या दोघांचं म्हणणं तसं असेल तर प्रशासनाने आता लगेच त्याला क्लॅरिफिकेशन द्यावं. यस. तर कुठेतरी एकमत तुमच्या दोघांचं झालेलं दिसतंय, त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय क्लिअरिफिकेशन देणार तेही बघावं लागेल. तुमच्या दोघांच्याही धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर प्रशासनानं याविषयी स्पष्टीकरण द्यावं असं शशिकांत शिंदे म्हणाले आणि पडळकर सुद्धा त्यांच्यासोबत ॲग्री झालेले आहेत. मात्र आष्टामधली परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी तब्बल 2 ते 3 हजार मतदारांची संख्या वाढली. या शहरामधली मतदारांची संख्या ही 30,000 आहे, पण जी दाखवण्यात आली आहे ती 33,000 दाखवली. आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्या आकडेवारीमध्ये सुद्धा तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप होतोय. त्याचबरोबर ज्या स्ट्रॉंग रूममध्ये काल मतदान ज्या ईव्हीएम मध्ये केलेलं होतं त्या ईव्हीएम ठेवलेल्या आहेत, अशा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा कडेकोट नाही असा आरोप सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जावं आणि शेवटपर्यंत उमेदवारांनी तिथं थांबायला पाहिजे होतं असं सत्ताधारी म्हणतायत. आणि त्याचबरोबर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली होती. ते तर म्हणतायत जी महायुती आहे, आमचे उमेदवार हे 51% मतांनी जिंकतायत, त्यामुळे धाकधूक सुरू झाली आहे विरोधकांच्या मनामध्ये आणि त्याचाच परिपाक म्हणजे आता ते स्टंटबाजी करताना या ठिकाणी दिसतायत असं सत्ताधारी म्हणतायत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. तर जे